सगळे बोलणार आहे. मी काही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण माझे मुद्दे हे उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी पण समजून घ्यावे. कारण मी एक निवडणूक लढवलेली आहे आणि वाणी साहेबांनी लाईव्ह त्याचं केलेलं आहे. तर माझा मुद्दा असा आहे की मयूर भाऊ हे जे काही वक्ते बोलत आहेत, ठीक आहे, आता शरददादांनी कोणाला उमेदवारी दिली नाही दिली हा त्यांचा भाग आहे, किंवा ते पक्षाचे प्रमुख आहेत या तालुक्याचे. तरी शेवटी आपण सर्वजण त्यांचंच काम केलेलं आहे आणि इथून पुढे करत राहणार आहे आणि आपण निवडून येणार आहे आणि त्यानंतरही त्यांच्या सोबत काम करायचंय. थोडस शरददादांवर टीका केलेली टाळली तर बरं होईल. माझी प्रथमतः सगळ्या वक्त्यांना विनंती आहे, कारण आज मी जे काय आहे किंवा तुम्ही जे काय आहे ते शरददादांमुळे. मी काल 2 वाक्य बोललो त्या ऑफिसच्या मीटिंग मध्ये की प्रथमतः तुम्ही माघार घेणार असं तर लढू नका, आणि दुसरी गोष्ट आम्हाला तोंडावर पाडू नका. हा माझा शब्द होता. ठीक आहे, काहींना लागला असेल पण ती सत्यता आहे. उद्या जाऊन तुम्ही माघार घेतली तर आमची अडचण 100% होणार आहे. आणि मयूर भाऊ, तुम्ही तुमच्या भाषणात असे मुद्दे मांडा, ही जी काही जनता आहे किंवा ही जी काही तरुण पिढी, तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही निवडणुकीला उतरलेत, आता पूर्णपणे सगळं तयारी झाली आहे, सगळेजण म्हणतायत आपल्याला उतरायचं, हे झालं ते झालं. ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी सोडा, काही झालं होऊ दे. ठीक आहे, मंगेश अण्णांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा द्या आणि बाजूला व्हा. आपल्याला नाही ना त्यांचं काम करायचं तर त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं टाळा. याने तुम्ही मोठे होत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या, दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून तुम्ही मोठे होणार नाहीये. ही नवीन पिढी आहे, ठीक आहे, राग आहे, जोश आहे, आमच्यात पण आहे, पण आम्ही संयमाने घेतो. हा आमचा सगळ्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जे काही करणार आहे ते या तरुण पिढी बरोबर शेअर करा, त्यांच्या समोर मांडा. हे सगळं केल्यानंतर त्यांना विश्वासात घ्या. आणि तुम्ही सुद्धा मला विचारलं नाही, तुला विचारलं नाही, अशातल्या कोणत्या गोष्टी करू नका. हे सगळं करत असताना शरददादा सुद्धा तुमचंच बटन दाबणार आहे, आम्हालाही माहिती. म्हणजे या सगळ्या गोष्टी होणार आहे, पण त्यांना आज बोलून दाखवता येत नाही. ठीक आहे, त्यांची काही अडचण असेल किंवा त्या राजकीय वाटाघाटी काही झाल्या असतील, आम्ही ठीक आहे तुमच्याबरोबर फॉर्म भरण्यात बरोबर नसू किंवा या सगळ्या गोष्टी करण्यात बरोबर नसू, पण आम्ही सगळ्या अपडेट घेत असतो. ठीक आहे, आम्हाला कोणी काय म्हणू दे, हा सरपंच काय करणार आहे, याच्याबरोबर गाव आहे का. ठीक आहे, आम्ही शरददादांच्या वेळेस दाखवून दिलेलं आहे. आमचं मतदान झालं होतं 1100, त्यापैकी 750 मतदान, बरोबर आहे का समजा, 750 मतदान हे शरददादांनी. स्टँडिंग आमदारांनी सुद्धा एवढी कामं करून सुद्धा तेवढं मतदान शरददादांनी. त्याचं कारण काय, त्यांनी माणसं जपली. त्याचप्रमाणे मयूर भाऊ, तुम्ही माणसं जपलेली आहेत, तेच पुढे घेऊन चला. ही सगळी जी मंडळी आहे, आता काल मी पाहिलं, मला थोडस वाईट वाटलं. मी कालची एक रील पाहिली फॉर्म भरायला जाताना, म्हणजे वाईट वाटेल इथे कोणाला तरी वाटलं तर मी त्याला घाबरत नाही. बायको तिकडे, नवरा इकडे, म्हणजे हे आम्हाला रुचण्यासारखं नाहीये आणि आम्ही त्याच्यात जास्त बोलणार नाही. पण जर तुम्हाला खरंच मयूर पवारांना साथ द्यायची असेल तर हा डुप्लिकेटपणा करू नका. ठीक आहे, नाही द्यायची हा तुमचा सर्वस्वी भाग आहे, पण द्यायची पूर्णपणे द्या. ठीक आहे, आम्हाला त्रास नाही का, आम्हालाही त्रास आहे ना, तर तुम्ही आज या मार्गाने तो त्रास मांडू नका. तुम्ही, तुमचा मित्र असेल, तुमचे नातेवाईक असतील, या सर्वांना तुम्ही ते प्रचार करून त्यांना कन्व्हिन्स करून, म्हणजे सांगून समजून हाच उमेदवार काय योग्य आहे हे सांगायची आज गरज आहे. मी बाकीचा जास्तीचा वेळ घेणार नाही. आमच्या काळवडीच्या वतीने पूर्णपणे जेवढं शरददादांना मतदान झालं तेवढा पूर्णपणे करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे इथे संपत आहे, म्हणजे विभाग प्रमुख म्हणजे काळवाडीचा प्रवीण काकडे असतील, शंतनदादा असेल, उमरल नंबर 2 चे अक्षय अंडे असतील, उमरल नंबर 1 चे डॉक्टर राहुल अंडे असतील, ही सगळी मंडळी आज आम्ही उपस्थित आहे. आमची एवढीच चांगली भावना आहे की एक उमद नेतृत्व आहे. मी ज्यावेळेस निवडणूक लढवली, अवघं वय माझे 28 वर्ष वय, आणि या ज्येष्ठांकडे उमेदवारी मागायला आमची मंडळी गेली होती. 2 मिनिटं माझा अनुभव सांगतोय, त्यातून यांनाही कळेल. आज यांची उमेदवारी मागायला सुद्धा तरुण मंडळीच गेली होती. ज्येष्ठ कमी होते याच्यात, आम्ही लांबून जरी पाहत असलो तरी आम्हाला त्याचा अभ्यास आहे. पण निवडून आणायला माझ्यासारख्या याला
सगळ्या तरुणांनीच मतदान केलेलं आहे. ज्येष्ठांनी तर केलंय, पण सगळ्यात जास्त मोठी ताकद ही तरुणांनी लावलेली आहे. त्यामुळे या तरुणांना विनंती आहे, कोणावर टीका टिप्पणी न करता तुमचं काम तुम्ही करा. कसे तुम्हाला मतदार जोडता येईल यावर लक्ष द्या. परत एकदा मयूर भाऊंना काळवाडीच्या वतीने खूप खूप निवडून येण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.